म्हणली चल. ती त्याला उडी मारायपर्यंत घेऊन गेली. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला शेकोटीवर कहाण्याचा एपिसोड नंबर 4. कालच्या एपिसोडमध्ये सिडनी आपल्या हॉरर हॉस्पिटलमध्ये त्याचे जे एक्सपिरियन्स होते ते त्यांनी सांगितले. आजच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे, हॉस्पिटलचीच कंटिन्यू करणार आहे, हॉस्पिटल सिरीज कंटिन्यू. हा. आणि आजचा एपिसोड नंबर 4 आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा आपण एपिसोड चालू करूया. चल. तर सिद्धभाई झाला असं नाही का, की काल ज्या तो हॉस्पिटल बद्दल सांगत होता, पुण्यामधलं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आजपासून 30-35 वर्ष आधी, 30-35 वर्ष आधीची जी गोष्ट मला माझ्या आजीने सांगितलेली. तर त्याच्यामध्ये सीन काय होता की ते माझी आजी ज्या गावामध्ये राहायची ना, त्या गावामध्ये सीन काय होता की 2 मुलं राहायची. त्यांचे आई वडील लहानपणी एक्सपायर झाले होते नाही का. 2 मुलं राहायची. तर आजी त्यांना जेवण वगैरे द्यायची, असेच नाही का. ते असे गरीबच होते खूप. तर त्यातलं काय झालं, ती वयानुसार मोठी झाली आणि त्यातलं एक मुलाला सरकारी जॉब लागला त्या हॉस्पिटलमध्ये. सरकारी. आता त्याचा जॉब काय होता, डेड बॉडी आली की त्याचं जे हे असतं, डेड हाऊस असतं, तिथं जाऊन फक्त बॉडीज ठेवायच्यात आणि फक्त नीट त्याला बघायचंय की नेमकं कसं चाललंय, काय चाललंय नाही का, बॉडीज एकदम लाईन मध्ये आहेत का, त्याचं ते हे होतं. आता त्याला ते जॉब लागला आणि त्या जॉबमध्ये त्यांनी काय केलं, तिथं तो जॉब करायला लागला. त्याचं एकदम चांगलं झालं. मग त्यांनी काय केलं, त्यांना आता एक तर सरकारी जॉब, तर त्यांनी मग त्याच्यावर भाव नाही का, त्या भावाला चांगलं शिकवलं वगैरे सगळं केलं. आणि त्यानंतर सीन काय झाला, हे सगळं झाल्यानंतर की तो अचानक मुलांनी काम सोडलं आणि प्रचंड दारू प्यायला लागला, हद्दीच्या पलीकडे दारू प्यायला लागला आणि येडेवानी वागायला लागला. परत तो भिकायला लागला. आणि त्या मुलाला आधी दारूचं व्यसन नव्हतं, एवढं गरीब असून सुद्धा. एकदा आजीकडे आला, आजीला म्हणलं काय ते जेवायला दे ना. आजी म्हणली, काय तू असं काय झालं तुझ्यासोबत नाही का, एवढी चांगली तुला सरकारी नोकरी लागली, तुझा भाऊ एवढा शिकलाय. तर म्हणलं मी आहे ना, आणि तू एवढा दारू का पितो, 24 तास दारू का पितो. तर मला म्हणलं मी आहे ना, मी मरणार आहे. ती आजी शॉक झाली. आजी म्हणली काय झालं. तर म्हणणार नाही, मी आहे ना अजून लई दिवस नाहीये, तो मला घेऊनच जाणार आहे. तो मला घेऊनच जाणार आहे. ती म्हणली कोण. तर तो म्हणला ज्या दिवशी मी दारू 5 मिनिटासाठी नाही पिणार ना, त्यावेळेस तो मला घेऊन जाणार. मी आता जगतोय म्हणून जगतोय. आजी म्हणली नेमकं झालं काय नाही का. तर तो म्हणला नाही का सांगतो. तर त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब लागला होता ना तर तिथं त्याचं तुला मी सांगितलं काय जॉब होतं, की त्याला डेड बॉडीज ज्या असतात त्या फक्त आईस मध्ये ठेवायच्या असतात, रॅप करायच्या असतात. ठीक आहे, ते त्याचं काम होतं. तर विषय काय झाला, एक दिवशी एक पंजाबी माणसाची डेड बॉडी आली. डॉक्टरांनी सगळं करून टाकलं, पोस्टमॉर्टम वगैरे त्या बॉडीचं सगळं झालं. आता ह्याला फक्त काय होतं, रॅप करायची बॉडी आणि ठेवायची. तर सीन काय झाला, हा म्हणलं ठीक आहे. हा आतमध्ये गेला. त्यांनी त्यावेळेस त्याला तिथं तू जसं काल तो लाईन वापरली ना, की तिथले माणसं म्हणतात आम्ही दारू पिलो नाही तर आम्ही काम करू नाही शकत. तर त्याला तिथं ती सवय लागली. तर तो काय करायचा, काम चालू करायच्या आधी थोडीशी प्यायचा, म्हणजे त्याला ते फील नव्हतं होत आपण भीतीचं काम करतोय नाही का. तर त्यांनी काय केलं असेल, त्याला पांढऱ्या कापडामध्ये रॅप करायची होती बॉडी, म्हणून त्यांनी काय केलं, पांढरं कापड खालून त्यांनी बांधायला चालू केलं. आता त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम ऑलरेडी झालं होतं. त्यांनी काय केलं, ती बॉडी रॅप करायला घेतली. रॅप करता त्याला कैचीची गरज पडली. ठीक आहे, कापण्यासाठी त्याला कशाची गरज पडली, कैचीची. तो कैची घेऊन आला. तर त्याला असं वाटलं की ती जी बॉडी होती त्यांनी हातापर्यंत पॅक केली, त्याचा एक हात बाहेर आलाय. बरोबर, म्हणजे असं पॅक आहे, ते एक हात त्याचा बाहेर येऊ नये, म्हणजे यांनी एक हात पॅकच नाही केला. तर ही तर कॉमन गोष्ट झाली की नाही का, हात वगैरे पॅक केलाय. तर म्हणलं चल ठीक आहे नाही का, नसन झालं आपल्याकडून, चुकलं असं. ठीक आहे, त्यांनी परत हात केला, परत त्यांनी पॅक केली. तर त्यांनी पॅक करता त्यांनी तोंडापर्यंत आणलं.
म्हणजे त्याचा विषय काय झाला, त्यांनी गळ्यापर्यंत त्या बॉडीला पॅक केली आग. तोपर्यंत काय नाही. आणि त्यानंतर तुझ्या अंगावरती सुद्धा काटा येईल, मला आत्ता सुद्धा काटा येतो. तो माणूस कैची त्यांनी कापली वगैरे, तर सगळं काम झालं, त्यांनी बॉडी लावली. आता बॉडी अख्खी पॅक करतात. त्यांनी ते सगळं सामान ठेवलं. तरी फक्त त्याला काय करायचं होतं, त्यांनी जे सामान वापरलंय ना, कशाला की आपलं हे जे केलंय त्याला बॉडी वगैरे हे करायला जे सामान त्यांनी वापरले, ते सामान त्यांनी फक्त ठेवायला होतं टेबलवर. आणि तो जो ट्रे ज्यामध्ये ती बॉडी होती ती फक्त आतमध्ये घालायची. मुवमेंट फक्त एवढीच. त्यांनी ते घेतलं, 10 सेकंद घेतलं, मागं वळायला ठेवलं. काय म्हणतोय मी, मागं वळायला ठेवलं. वळून आला तर ती डेड बॉडी मांडी घालून बसलेली. मांडी घालून डेड बॉडी बसली होती. आणि त्या डेड बॉडी म्हणजे आता खूप विचित्र होती डेड बॉडी होती. आणि ती त्याला बघून हसली. माणसाने दारूची नशा त्याची सर्व त्यांनी उतरली. तिथून तो बाहेर आला. तो माणूस बाहेर आला, पळत पळत गेला, खाली जाऊन तो पडला. वॉचमॅन बिचमॅननी उचललं नाही का, असं असं झालं. त्यांनी सगळ्यांना सांगितलं. कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि जरी कुणाला कळलं असतं तरी शेवटी दवाखान्याची इमेज ती इमेज असते त्याला. त्याच्यानंतर विषय काय झाला, त्यांनी हे काम सोडलं. तो सांगत होता माझ्या आजीला की सत्य घटना आहे की, म्हणजे मी बसलो ना, तो माझ्या बाजूला येऊन बसतो. मला म्हणतो चल चल, मी तर गेलोय तू पण चल, मी तर गेलोय तू पण चल. तो त्याच्या खांद्यावरती बसून आहे. अजून नाही, तुला किस्सा सांगतो. आणि त्यानंतर मग तो जो सीन झाला का सगळा, की त्याच्यासोबत हे झालं ते झालं ते सगळं झालं. त्यानंतर मग त्याने आजीला हा किस्सा सांगितला. त्यानंतर तो विदिन 1 वीक, एका वीक मध्ये तो माणूस मेला. ज्यावेळेस तो मेला त्यावेळेस कळलं तो दारूने मेला नाही, कशाने मेला नाही, तो कसा मेला तेच अजून माहिती नाही. तो मेला पण डिस्क्लोज नाही, तो मेला. आता त्याचा जो भाऊ आहे ना, त्याचा भाऊ अजून सुद्धा जिवंत आहे. त्याचा भाऊ चांगला मोठा सरकारी जॉबला आहे. म्हणजे त्याने त्या भावाला शिकवलेलं. पण अशी त्याच्यासोबत सिच्युएशन झाली. म्हणजे विषय काय आहे की माणसाला ज्यावेळेस पैशाची गरज असते त्यावेळेस माणूस कुठलंही काम करतो, पण त्याला ते आयुष्यात ते गमवावं पण लागतं. बरोबर का नाही? ते काम कुठलं असतं काय असतं. पण एक ह्याच्यामधून एक गोष्ट काय आहे की त्यांनी ज्या भावाला शिकवलं त्याच भावाने त्याला नंतर सपोर्ट नाही केला. म्हणजे तो दारू प्यायला लागला नाही का, पण त्यांनी म्हणलं नाही मी आता शिकलो, ह्याला कसं सांभाळू नाही का. आणि आता मी अजून एक दुसरा किस्सा सांगतो. माझा किस्सा नाहीये, तर त्याच हॉस्पिटलचे माझ्याकडे किस्से. तर आज हॉस्पिटल खूप डेंजर. आणि ते पुण्याचं म्हणजे तुम्हाला कळलंच असेल ते काय आहे. तर मी तुला एक गोष्ट अजून एक सांगतो की तो सीन कसं झालं की आमच्या म्हणजे लांबचे नातेवाईक पकड, पण आपण कसं म्हणतो जरा नाही का, लांबचे नातेवाईक असतात काय काय, पण आपण त्यांच्यासोबत क्लोज असतो जरा नाही का. तर मी एक दिवशी त्यांच्याकडे असंच गेलतो राहायला. तर त्याचे जे वडील आहेत ना, तो मुलगा म्हणजे 30 वयाचा असेल, त्याचे वडील एक्सपायर झाले नाही का. 30 म्हणजे 25-26 वर्ष असेल. तर त्याचे वडील एक्सपायर झाले. आणि त्याला मी असंच नाही का म्हणलं, दादा मला सांग की काहीतरी हॉरर गोष्ट नाही का. आता आपण बसलो. मला म्हणलं चल तुला सांगतो, आता तू किस्सा ऐक बरं का. त्याचे वडील त्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूला होते. ठीक आहे. हा, त्या हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील आयसीयूला होते. आणि त्या हॉस्पिटलचं एक सीन काय आहे, काही लोकांसाठी तो लय म्हणजे वाईट हॉस्पिटल आहे, पण काही लोकांसाठी ते हॉस्पिटलच बेस्ट आहे. कळलं का. म्हणजे त्या काही लोकांना वाटतं त्या हॉस्पिटलमध्ये आपला परफेक्ट इलाज होतो. हॉस्पिटलमध्ये फीस कमी. फीस कमी. आणि काही लोकांना तिथंच इलाज करूशी वाटतं. आता त्याचे वडील आधीपासून करतात, त्याचे वडील तिथं बरे पण झाले. आता सीन काय झालं तुला सांगतो सिद्धबाई. आयसीयूच्या वॉर्डमध्ये त्याच्या वडिलांना शिफ्ट केलं आणि हा तिथं बसला. घरचा हा म्हणजे नाही का मोठा होता, तर हा बसला आपलं. आता बसला तर सीन काय झालं, वॉचमॅन सोबत गप्पा मारल्या आणि काय नाही. त्यानंतर काय झालं, त्याच्या बाजूला नाही म्हणजे आयसीयूला बसला. रात्रीचे 1:30 वाजले. वॉचमॅन सगळं झोपलं. मग एक मुलगी आली, म्हणजे ती मुलगीचं कोणतरी होतं वाईट. 1:30 वाजता मुलगी आली, त्या बाजूला बसली. मग त्यांचं बोलणं चालू झालं नाही का, की काय झालं काय, तिचे कोणतरी पेशंट ॲडमिट होते वाटतं नाही का.
तर ती मुलगी मग ह्यांना बोल झालं तर ती मुलगी म्हणली चल आपण खाली राऊंड मारून येऊ. ठीक आहे. आता बोलता बोलता हे लोक खाली गेले आणि खाली गेल्यानंतर सीन काय झाला, खाली गेले 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 आणि त्या जे हे काय म्हणतात ते हॉस्पिटल त्यावेळेस काहीतरी त्याचं कन्स्ट्रक्शन होतं, काय होतं तर तिथे एक विहीर टाईप किंवा पाणी साचवतो ना तसं ते होतं. ती मुलगी तिथपर्यंत त्याला घेऊन गेली. अतिशय सुंदर मुलगी, म्हणजे खूप सुंदर. त्याला म्हणजे नाही का आपण बघ म्हणतो एक मुलगी आपल्या हिप्नोटाईज करू शकते तशा पद्धतीचा भाग, प्रेमात पाडायचं. हा तसं. आणि तिथपर्यंत त्याला घेऊन गेली आणि त्याला म्हणली चल. ती त्याला उडी मारायपर्यंत घेऊन गेली. तितक्यात मागून वॉचमॅन आला. तो म्हणला काय करतोय, तो काय म्हणला काय करतोय, तिच्या मागं लागू नको, आपलं वरती जा. ठीक आहे. आता तुला खरा कॅच कळेल. तू म्हणशील सबक आत्तापर्यंत तुला एक गोष्ट तर कळली की ती मुलगी भूत होती. ठीक आहे. पण तुला आता खरं कॅच कळेल. ठीक. तो वॉचमॅन होता. त्या वॉचमॅननी त्याला वरती सोडलं वगैरे नाही का, वरती सोडलं. आणि तो ज्यावेळेस वरती आला ना तर त्यावेळेस तो म्हणला नाही का खाली नाही का ते वॉचमॅन होता, मी एका मुलीसोबत गेलो होतो तर असं असं झालं. तर हे म्हणजे तुला काय झाले, असं शॉक झाले. म्हणजे मला काय झालं, तर त्याच्या अंगावरती सगळं वरखडलेलं होतं, मागून अख्खं बोचकरलेलं. मग त्याच्यासोबत तसं काहीतरी झालं होतं. तर तो म्हणला नशीब त्या वॉचमॅनने मला वाचवलं. तर तो म्हणला कुठल्या वॉचमॅनने वाचवलं, ऐका. म्हणजे तिथं त्याच्या 2 एंटिटीज सोबत सामना झालता. तो म्हणला अहो खाली एक वॉचमॅन आला, चांगली हाईट होती त्याची नाही का, 5-5.5 फूट होती, आला मला वाचवलं नाही का. मला म्हणला ती जे भूत आहे, म्हणजे त्या म्हणला ती जी मुलगी आहे ती कुठून आली काय आली ते नाही माहिती कोणाला, पण त्या भूताचा शिकार तो वॉचमॅन झाला होता आणि तो वॉचमॅन तिथं मेला होता. म्हणजे जसं हा उडी मारायला चाललेला ना तसं त्या वॉचमॅनने ऑलरेडी उडी मारलेली. तर त्या वॉचमॅनने याला सेव्ह केलं, पण तो वॉचमॅन सुद्धा एक एंटिटीच आहे, पण ती गुड एंटिटी होती आणि एक बॅड एंटिटी होती. ह्या दोघांमध्ये हे झालं आणि त्या वॉचमॅनने ह्याला वाचवलं. म्हणजे त्याचं बघ एकाच टायमिंगला त्याचं 2 जणांसोबत एंटिटी सोबत 2 एंटिटीज सोबत सामना झाला. आता तर सेम तुला काय झालं सांगतो. तर त्या हॉस्पिटलपासून आपण बाहेर येऊ काय का. तर ही गोष्ट तुला सांगतो. ही गोष्ट सुद्धा आजपासून 15-20 म्हणजे 20 वर्ष जुनीच आहे. ही गोष्ट मला माझ्या मामाने सांगितली होती. ठीक आहे. तर एक गाव होतं, म्हणजे गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव होतं. तर तिथं कसं आहे आता तुला सांगतो, गावामध्ये काय काय अतिशहाणे माणसं तर असतात, तुला तर माहिती आहे की नाही का, आम्ही भारी नाही का. तर त्यावेळेस नवीन काय झालं होतं की तो जो माणूस होता तर त्याचं असं मानणं होतं नाही का की भूत वगैरे काय नसतात, हे नसतं ते नसतं, त्याचं मानणं होतं. चल बाबा ठीक आहे, काही विषय नाही. तर त्याचा आजोबा काय करायचा त्यावेळेस, एक जागा आहे, आता त्या जागेचं पण मी नाव देईल नाही तर तुला कळेल. आपल्या इथून पुढे गेल्यावरती ती जागा आहे जिथं ताडी भेटते. ठीक आहे, ताडी भेटते. तर तो माणूस ताडी प्यायला गेला आणि तिथं भूताचा विषय निघाला की एक जण म्हणलं वाटतं की माझ्या अशाला भूत लागलं होतं बाबा, मुश्किलने वाचलं. तर ह्याने काय केलं त्या माणसानी, म्हणलं की काय नसतं रे, चल भूत वगैरे हा काय नसतं. तर ह्याने काय केलं, हा म्हणलं ठीक आहे तुझ्यामध्ये आहे ना हिंमत, जबरदस्त स्मशानभूमीत चिता जळते, ये जाऊ. मानला जातो, चल. नशेमध्ये काही करतात, नशेमध्ये आपणच भारी नाही का. बरोबर. बाई गेला तिथं, गेला त्यांनी काय केलं मेन तुला सीन सांगतो आता. बाई गेला आणि तिथं मैत जळत होती, चिता जळत होती. तर त्या चिताच्या इथं काय विषय होता की त्या चिताच्या इथं ते कपडे ठेवतात ना बघ, चितावरती कापड होतं. तर चितापाशी पांढरं कापड होतं. ह्यानी काय केलं, म्हणलं की मी याचं धोतर शिवण, म्हणून बाईने ते कापड घेऊन आला. कापड घेऊन आला आणि घरी झोपायला. आणि त्याच्या घराच्या सामने पेरूचं झाड होते. ठीक आहे, उन्हाळ्याचे दिवस होते नाही का. तर हे सगळे बाहेर झोपायचे, त्याची मुलं, त्याची बायको आणि तो नाही का. आता इथं खरा म्हणजे कॅच म्हणजे मी तर ऐकली होती ना, शॉक. त्याने काय केलं, त्या पेरूच्या झाडावरती ते कापड ठेवलं. म्हणलं उद्या जाऊन त्याच्या घरचे म्हणले कुठून आणले बाबा हे. तर म्हणला नाही आणले कुठून तरी नाही का, आणले मला कपडे शिवायचे. आता ते म्हणले बेवड्याला दिलं कोणी कपडे शिवायला एवढे भारी कापड. म्हणलं नाही.
त्याने काय केलं, पेरूच्या झाडावरती ते टाकलं. त्याचा मुलगा, त्याची 2 मुलं मध्ये झोपली. एका बाजूला त्याची बायको, एका बाजूला तो झोपला. आणि सीन काय झाला, ही झोपली आणि त्याची जी बायको, आता इथं खरं कॅच येतो, आधी त्याच्यावरती अटॅक नाही झाला. ते बायको कोपऱ्याला झोपली, हा एका कोपऱ्याला, मध्ये पोरं झोपली नाही का. सिद्धबाई त्याची जी बायको, तर त्याची जी बायको आहे ना, त्याच्या बायकोला टच फील झालं एका माणसाचं. ठीक आहे. ती म्हणली एका माणसाला टच कसं काय फील झालं. तर तिने काय केलं, आधी जगसूट ठेवलं. तिला वाटलं चोर बीर असेल नाही का. तर तिने काय केलं, ती म्हणली आता परत टच फील झालं तर मी उठ कांगरावा करणार. तिने टच फील झालं, बघितलं तर तिच्या बाजूचा माणूस डायरेक्ट 2 सेकंडमध्ये पेरूच्या झाडावर चढला. तिच्या बाजूने डायरेक्ट चढला. बायको शॉक झाली. बायकोला शॉक झाली. तिने कांगरावा लय जोरात ओरडली ती बायको. नवरा पण उठला नाही का. तो म्हणला काय झालं. तो पेरूच्या झाडावर सगळ्यांना माणूस दिसला. सगळ्यांना, जेवढे गाववाले जमा झाले ना, सगळ्यांना तो दिसत होता. अशी कुठलीच एंटिटी नाही की अख्ख्या गावाला दिसू शकते. सगळ्यांना दिसत होता. ते म्हणले अरे कोण आहे तू. सगळ्यांना वाटते माणूस आहे. तो मला म्हणलं ह्याला विचारा की. त्याने एक शिवी दिली आणि म्हणलं ह्या डॅशला विचारा की तुम्ही. ते म्हणले काय रे. मला म्हणलं नाही, मला तिथल्या अशा माणसांनी चॅलेंज केलं तर म्हणजे मला सांगितलं जा, मी तिथून कापड उचलून आलं माहितीचं. मला म्हणलं त्यांनी माझं कापड आणलंय ना, माझ्या कापड सकट मी त्याला पण घेऊन जाणार. आता ह्यांनी काय केलं, म्हणले काहीतरी आहे त्या गावामध्ये एक पॉवरफुल आहे देवऋषी, जेवऋषी ज्योतिषमन. त्यापाशी याला नेलं. भाई त्याच्या दरवाजात पाय ठेवस्तवर तो माणूस मेला 5 मिनिटाच्या आत, त्याच दिवशी ऑन द स्पॉट. काय त्या एंटिटीची ताकद असून तू विचार कर. अशा या गोष्टी आहेत नाही का. म्हणजे आपल्याला कसं आहे, मी पहिल्या एपिसोड पासून आपण दोघं सांगतोय, हे जे स्वतःची शहाणपणा जे करतात ना, त्यांची कधी ना कधी विषय कसा आहे. त्याच्यासोबत सीन बघ ना तू, की ते सगळ्या गावाला दिसलं आणि म्हणलं की ह्याला मी घेऊनच जाणार, की माझं ह्याने कापड घेतले. ती एंटिटी एवढी पॉवरफुल होती की म्हणजे बघ, आता सपोज आपण इथं बसलो तर आता आपल्यापासून आपल्याला नाही का तिथपर्यंतचं डिस्टन्स, आपल्या एरियापर्यंत तिथपर्यंत त्याला न्यायचंय. पण तिथपर्यंत नेसपर्यंत तो माणूस ऑफ झाला, न काय करता तो गेला. असे ह्या गोष्टी आहेत. म्हणजे अशा लय गोष्टी नाही का असतात जे माणसं शेअर करत नाही. आता मी एकदा सुट्ट्यांमध्ये मामाच्या इथे गेलो होतो. आता ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट म्हणजे अजून पण माझ्या अंगावर काटा सोडते. तर तुला सांगतो, गावामध्ये कसं असतं, मामाचं गाव म्हणजे लय मोठं नाही, छोटंसं गाव आहे आपलं. त्या गावामध्ये तसंच आहे, ती सगळ्यांची घरं अशी चिटकून नाही का. तर तिथं चिटकून म्हणजे कसं, थंडीचे दिवस मामाकडे मी गेलतो. आत्ताची थंडी तसे दिवस. आता तुला सांगतो, हा बघ, आता आपण मित्र आहे, आता सगळ्यांची घरं चिटकून आहेत. तर पोरं तिथल्या तिथंच आपली खेळतात. तर मग 12 वाजू 12:30 वाजू सगळे नाही का, मम्मी बिम्मी सगळे आपल्या दरवाज्यात बसलेले, आम्हाला म्हणले खेळा. तर सीन काय झाला, आमची सगळ्यांची घरं चिटकून आणि घरांपासून आता इथून 2 स्टेप पुढे सपोज दुकान आहे, तिथपर्यंतचं डिस्टन्स. तिथपर्यंत आम्ही गेलो आणि तिथे आहे ना एक असं एक स्टेज टाईप आहे, सिमेंटचा स्टेज टाईप नसतं का, आणि तिथं मोठी मोठी पोरं बसतात, चौका टाईप नाही का. त्या दिवशी तिथं कोणच बसलं नव्हतं नाही का. काय असेल, कुठं गेली असेल पोरं, आठवलं. मोठी पोरं सगळी कोकणाला गेलती, सगळी कोकण ट्रिपला, सगळी कोकण ट्रिपला गेली होती. आणि आम्ही तिथे गेलो, आम्ही तिथे लपलो. 12:30-1च्या दरम्यान सिद्धबाई, 12:30-1 वाजलेत. अख्खं गाव झोपले. फक्त आपली जी छोटी आमची जी घरं सगळी चिटकलेली, ती आपली त्यांच्यात बोलत बसलेत नाही का. आता ती बोलत बसलेत, त्यांचं कुठं काही त्यांचं बोलणं चाललं. सिद्धबाई, त्या गावातून एक बाई नाही का, आता ते मी बोलू नाही शकत, पण ती बाई अशा एक रूप घेऊन चालत येत होती. आणि ज्या माणसांनी बाहेर कपडे वाळत घातले होते, किंवा त्यांच्या माणसांचे बाहेर कपडे होते, ते कपडे ती जाळत होती. ती बाई होती, ती भूतभीत नव्हती, ती बाई होती. आणि ती बाई कोण होती हे पण मला माहिती आहे.
आणि हे सगळ्यांना माहिती होतं. आम्ही सगळे शॉक झालो. आम्ही लपलो त्या स्टेजपाशी. तर त्या स्टेजपाशी लपलो आणि आम्ही पळत पळत गेलो. ते बाई गेली का तिकडून पुढे गेली जरा. घरी आलो. म्हणलो ती बाई नाही का, तिचं नाव घेतलं. म्हणलो ही अशी फिरत होती. मला म्हणले काय नाही झोप. दुसऱ्या दिवशी आम्ही 8 ते 9 जण, सगळ्यांना ताप आला. त्यानंतर आम्ही नाही का सगळं नीटबीट झालो. त्यानंतर मग आम्हाला नंतर कळलं ही गोष्ट. त्यानंतर म्हणले काय नाही काहीतरी असेल, तुम्हाला ती भीती वाटली असेल त्याची, ती काय नाही. त्यानंतर मी ज्यावेळेस म्हणजे जरा कळतं झालो का मी, म्हणजे आत्ता मला ही गोष्ट कळली की ती जी बाई आहे ती आत्ता पण जिवंत आहे. ती तिथंच त्या गावातच राहते. की ती बाई एक ब्लॅक मॅजिक वाली बाई होती. आणि आमोशा आणि ज्यांचे कपडे बाहेर असायचे त्यांच्यावरती ती जादू करायची. असे सुद्धा लोक आहेत की काळा जादू करणारे लोक. हा, म्हणजे असं ज्यावेळेस मला ही सिच्युएशन कळली ना, त्यावेळेस म्हणजे आत्ता पण मला, म्हणजे मी कधी मामाच्या गावाला गेलो ना, आत्ता पण मी त्या व्यक्तीला बघितलं तर मला आत्ता सुद्धा भीती वाटते. कारण की भीती वाटणारच. कसं आहे की असतात काही जण, आता विश्वास नाही ठेवू शकत, त्यांचा विश्वास आपण ठेवू नाही शकत. कधीही काही करतो. म्हणून मला ज्यावेळेस पण मी जातो त्यावेळेस आपलं घरी जायचं, बाहेर यायचं, अशा गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. आणि मग असंच एक्सपिरियन्स झाला नाही का आमचा सगळं. आणि त्यानंतर मग मी तुला आता ही लास्ट गोष्ट सांगतो आणि आपण बस करू. तर ही गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह पण पकड किंवा निगेटिव्ह पकड. मी माझ्या मावशीच्या इकडं राहायला गेलतो. आता माझ्या मावशीच्या इथं मी काय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये राहायला जायचो. म्हणजे मला मावशीच्या इथं राहायला लय आवडायचं नाही का. तिथं माझे सगळे जुने मित्र वगैरे होते आणि मी माझ्या मावशीच्या इथं राहायला गेलो. तर आता सुट्ट्यांमध्ये कसं होतं, माझी मावशीची सोसायटी आहे, तिथे सगळ्यांची घर आहे आणि घराच्या बाहेर आपण बघ असं बॅडमिंटन खेळू शकतो. तर मावशीचं घर होतं, तर आम्ही बॅडमिंटन खेळत होतो. बॅडमिंटन खेळता 1 वाजला. मग दरवाजा घराचं खुल्लेच. आता पोरं समोरच खेळतात. आता उन्हाळ्याचे दिवस कोण झोपणार आहे लवकर, बरोबर का नाही. आणि नेमकं त्यावेळेस IPL सीझन, बरोबर का नाही. सगळं ठीक चाललंय. मी घरामध्ये गेलो आणि मला पाणी प्यायचं होतं. तर मला मावशी काय म्हणली, ठीक आहे जा. आणि त्यावेळेस भीती नावाची गोष्टच नाही. ठीक आहे, 1 वाजलेत, मी बाहेर खेळतोय. मी सगळ्यांना म्हणलो 2 मिनिटं थांबा, पाणी पिऊन आलो. हॉलमध्ये मावशी होती. मावशीला म्हणलं मला पाणी प्यायचं. मावशी म्हणली मागेचं पाणी पी. तर मागे गेलो तर घराची बॅक साईड म्हणजे किचन, आणि किचनच्या खिडकीमधून घराची बॅक साईड दिसते. घराच्या बॅक साईडला काहीच नाही, सगळं रिकामं, बरोबर. वनवा नाही म्हणता येत, पण आपली एखाद्या सोसायटीच्या मागच्या साईडला बघ सोसायटीचे चेंबर्स वगैरे असतात, कळलं का, ओपन एरिया होता सगळं नाही का. सिद्धबाई, मी पाणी पितोय, टिप्पापाशी पाणी घ्या बघ, हिथं टिप पाण्याची, हिथं किचनची खिडकी. मी टिप्पामधून पाणी पितोय. 8 ते 9 फुटाचा माणूस, किती 8 ते 9 फुटाचा माणूस टाक 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 त्या रिकाम्या जागेतून चालतोय. मी बघतोय त्याला, एकदम हळूहळू अजून पण माझ्या अंगावर काटा आला. तो आरामात चाललाय. तिथं हातामध्ये त्याच्या काठी आणि अशी घुंगडी टाईप होती. त्या माणसाला मी बघितलं नसेल बाई, पण एक गोष्ट सांगतो तुला की आता आपल्याला एखादी एंटिटी बघितली भीती वाटते. मी त्या माणसं पाणी पिलो ना, मी चिल मध्ये होतो असेल. मी त्याला बघितलं, बाहेर आलो, खेळलो आणि मला भीती वाटली नाही. मी त्यानंतर खेळलो. आता खेळायच्या नादात झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग मावशीला जेवता म्हणलं, मावशी आपल्या सोसायटीमध्ये कोण माणूस रात्रीचं फिरत असतो रे. मावशीला शॉक बसला. मावशी म्हणली कोण फिरतोय तेव्हा. तर मी म्हणलो अरे काल मी बॅडमिंटन घ्यायचं बघ पाणी प्यायला गेलो, ते एक माणूस नाही का. आता त्यावेळेस मला 8 फूट 20 फूट नव्हतं माहित. फक्त मी म्हणलं की असं लय मोठी हाईट होती त्याची, हातात काठी बिटी होती नाही का. मावशीनी हे सगळ्यांनी एकामेकाला बघितलं नाही का. सगळे मला काय नाही म्हणले, कारण त्यावेळेस मला काय नाही, लहान होतो. पण जसं जसं मला कळायला लागलं त्यावेळेस मग मी सारखं विचारायचो ना, अरे कोण होता. मग त्यावेळेस मला मावशीने सांगितलं तो काय भूत वगैरे नव्हता, तो आपली जी जागा आहे, हे सगळे म्हणजे जेवढी जागा आहे त्याचा राखणदार आहे तो. म्हणजे तो फक्त आपली रक्षा करण्यासाठी फिरत असतो. तर तो तुला कधी दिसला ना तर त्याला बघितलं काय केलं तो तुला कधी भीती दाखवणार. फक्त तो रक्षा करत असतो त्याच्या लोकांची, त्या जागेची तो रक्षा करतो. म्हणजे ही तिथली सिच्युएशन आहे.
म्हणजे कसं राखणदार आणि प्रत्येक साईडला तर हा, खूपच आणि राखणदार. प्रत्येक जागेला राखणदार हा असतोच. हा. म्हणजे कसं आहे, जर एखादी जागा आहे तर तिथला राखणदार हम्म. त्या जागेची सुरक्षा करत असतो. करत असतो. आणि जे आपले व्ह्युअर्स आहेत कोकण साईडला तर असतो म्हणजे असतोच फिक्स असतो. राखणदार. दिसतो पण आणि हा. मागं पण येतो. आणि मेन गोष्ट कशी आहे, असं पण म्हणलं जातं की एखादा जर कोकणामध्ये रस्ता हरवला तर राखणदार तो त्याला राखणदार त्याला घेऊन जातो त्याच्या घरापर्यंत. ही गोष्ट ही मान्यता आहे अजून हा, सुद्धा. अजूनही चालू आहे. आणि कोकणामध्ये देवाला नंतर पण आधी राखणदाराला निवद असतो, हम्म. कारण राखणदार त्यांची रक्षा करत असतो. बरोबर. आणि माणसांचं असं पण मान्य असतं की ज्यावेळेस ते रात्रीचे झोपतात त्यावेळेस त्यांच्या आसपास हे असतं, काय म्हणतात, तो राखणदार फिरतो. एक शेवटची अजून गोष्ट सांगतो सिद्धबाई, की काय म्हणतात त्याला, मला पण म्हणजे मी ऐकली, रँडमली ऐकली, पण मी शेअर करतो की कोकणामध्ये एक माणूस राहायचा, ठीक आहे. तर त्या माणसाचा सीन काय होता की चांगला तो असा स्पिरिच्युअल माणूस होता, पण त्याचा विषय काय आला, त्याच्यानंतर काहीतरी त्याचं पैसे त्याला जास्त भेटले वाटतं, काहीतरी त्या पैशाचं झालं, तर त्याकडे पैसे आले, सगळं झालं. तर तुला माहिती असं नामोशा पौर्णिमेला कोकणामध्ये एक प्रथा असते की राखणदाराला निवद दाखवतात आणि त्याची पाया पडतात, नाही का, की बाबा हा ते जे झाड असतं राखणदाराचं झाड, तिथं पाया पडतात. तर त्याने काय केलं, 3 ते 4 अमावस्या गेल्या, त्यांनी राखणदाराची पूजाच नाही पडली. तो त्याच्याच दुनियेत हवेत गेलता, नाही का. आणि ते त्याच्यावेळेस काय होतं, त्याची पोरं बिरं सगळी इकडं, ते नवरा बायको फक्त त्या अख्ख्या वाड्यात राहायचे. एक दिवशी सीन काय झाला, त्याची एक वाडा होता आणि वाडा सोडून गावामध्ये एक त्याची रिकामी खोली होती, त्याचीच त्या माणसाची, जिथं तो त्याचं काही सामान एक पहिले ठेवत असं, नाही का. आता विषय काय झाला की त्या माणसाची बायको सकाळची हरवली. सकाळची? हा, म्हणजे सकाळची म्हणजे ती रात्रीची झोपली सोबत, पण त्यानंतर जर बघितलं ना तर ते हेच नव्हतं, ते काय म्हणतात त्याला, ते बायकोच त्याजवळ नव्हती. आता हे म्हणले की कुठे गेली, नाही का. अख्खं गाव शोधलं, तो भाई त्याच्या रिकाम्या खोलीमध्ये सुद्धा गेला, रिकाम्या खोलीमध्ये गेला तरी त्याला काय दिसली नाही. त्यानंतर एक माणूस त्यांच्या गावामधला नसतो का, देवऋषी टाईप, तो त्यांना म्हणला की राखणदाराशी किती दिवस झालं, तू किती वेळा हुकवलीस. तो म्हणला, हा नाही गेलो, जरा 4-5 वेळा. मला म्हणलं, जा त्याला नारळ वा, त्याची माफी माग, भेटन बायको. म्हणलं ठीक आहे. राखणदाराच्या झाडापाशी गेला, त्याला नारळ वटी म्हणजे त्याचं जे काय असं नारळ वाहिला, त्याच्या पाया पडला, ते सगळं केलं त्याचं. आणि त्याची बायको स्वतःहून घरी चालत आली. आता अशा कपाळात जातील तुझ्या. ते म्हणला की काय ग, कुठं होती तू, मी तुला किती 3-4 तास झालं शोधतोय. तो म्हणले, अहो मी किचन मध्ये स्वयंपाक बनवत होते. काय म्हणली, किचन मध्ये स्वयंपाक बनवत होते. त्यानंतर आपलं एक जण आला, मला म्हणला ते आपल्या इथं आग लागली. पुढं म्हणजे रात्रीतून ही किचन मध्ये स्वयंपाक बनवते असंही सांगते की मी रात्रीमधून किचन मध्ये स्वयंपाक बनवत होते, माहिती तिचं बोलत होती. आणि एक माणूस आला, मला म्हणलं की तुमच्या तिथं आग लागली, चला पटकन. आणि मला तिथं त्यांनी हे केलं आणि म्हणला, ओरडू वगैरे काही नका, तुम्ही तुमच्या घरी परत जाणार. आणि त्यांनी तिथलं तिला लॉक केलं आणि हा आला. पण ही ज्यावेळेस तिथं बघायला गेली त्यावेळेस ती त्यांना दिसली का नाही. म्हणजे राखणदाराने दाखवून दिलं की मी तुझा रक्षक आहे, तुझं माझी सुरक्षा जर तुझं नाही पडलं तर तुझे रक्षण तुला, म्हणजे तो काय दाखवत होता, आज मी फक्त तुला एक अद्दल घडवण्यासाठी हे केले, पण उद्या जर कुठली वाईट एंटिटी आली तर ती असंच करू शकते आणि त्यावेळेस मी तुझी मदत नाही करणार, कळलं का. असे. तर मित्रांनो, आजचा आपला जो एपिसोड आहे आपण इथंच एंड करूया आणि आता उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया कोण स्टोरी सांगेल. आणि आत्तासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला बाय.